नमस्कार मित्रांनो, मी संजय नलावडे. आपल्या चॅनलमध्ये आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की जे पोस्टाच्या जागा निघलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने त्याचा फॉर्म भरला जातो, कशा पद्धतीने त्याची प्रोसेस केली जाते, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या चॅनलला नवीन जर आला असेल तर मी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मित्रांनो, पुढे आपण बघू की कशा प्रकारे आपण तुम्ही या जागांना अप्लाय करू शकता, प्रोसेस काय आहे, जागा किती निघालेल्या आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, स्टार्ट करू आपण व्हिडिओ. तर मित्रांनो बघा, नंबर ऑफ पोस्ट 21,413 पोस्ट निघाले. त्याची ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आहे 10/2/2025 पासून ही डेट चालू झाली आहे आणि शेवटची डेट आहे 3 मार्च 2025पर्यंत आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत. या तारखेपर्यंत आपले फॉर्म भरले जाऊ शकतात. ग्रामीण डाक सेवा ही पोस्ट आहे, त्याच्यावर 10वी पास त्याला लागणार आहे. 10वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी काही एक्झाम होणार नाही आहे किंवा काय होणार नाही आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. त्यामुळे तुम्हाला इथलं कोणत्याही एक्झामला समोर जावे लागणार नाही आहे. तुम्हाला फक्त तुमची 10वी पास असणं हे गरजेचं आहे. तिथून तुम्ही पुढे अप्लाय करू शकता. तर मित्रांनो बघा, याची एज लिमिट काय आहे? एज लिमिट तुम्हाला 18 ते 40 एज लिमिट आहे आणि तुम्हाला ST NT PDW फिमेल असेल तर नील फी आहे आणि जर जनरलमध्ये असेल तर तुम्हाला 100 रुपये फी आहे. तर ती फी भरून आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. तर आपण त्याची नोटिफिकेशन काय ते बघणार आहोत मित्रांनो. त्याच्यावरती तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत आपले फॉर्म भरायचे आहेत हे पण तिथे कळणार आहे आपल्याला. तर मित्रांनो इथं बघा, ती ॲप्लिकेशन डेट आहे 10/2/2025 ते 3/3पर्यंत. एडिट करेक्शन विंडो आहे तुम्हाला 6/3 पासून 8/3पर्यंत. तुमचं फक्त 3च दिवस तुम्हाला काही करेक्शन वगैरे असेल तर ओपन करायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचे करेक्शन करू नाही शकणार या फॉर्ममध्ये. हे सगळी नोटिफिकेशनमध्ये तुम्ही ऑनलाईन चेकही करू शकता पोस्टाच्या ह्याच्या साईडवरती. तुम्हाला किती काय सॅलरी वगैरे काय ते सगळं तुम्हाला ह्याच्यावरती भेटणार आहे. त्यामुळं कोणते फॉर्म तुम्ही भरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम द्यायची नाही आहे किंवा फक्त 100 रुपये फी भरून तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि पेमेंट ही 21,000च्या वरती पेमेंट भेटणार आहे आपल्याला, सॅलरी भेटणार आहे. त्यामुळे कोणीही अप्लाय करू शकतं. कॉलेज बघा काय आपल्याला लागणार. क्वालिफिकेशन कम्प्युटरचं थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे. सायकलिंग चालवता आलेली यायला पाहिजे. एवढंच आपल्याला नॉलेज लागणार आहे त्याच्यामध्ये. जे नोटिफिकेशन पूर्ण एकदा वाचून घ्या तुम्ही, तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये काय आहे. तरी पण तुम्हाला वाचण्याची पण एवढी काही हे नाही आहे की, कारण काय 10वी पासवर आहे, मोठी पोस्ट नाही आहे, ग्रुप Dची पोस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काम काय करायचं आहे की जे 5 किलोमीटर अंतरापर्यंत रेल्वेचे रूल असतात तिथे तुम्हाला फक्त देखरेखीचं काम असणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही कुणीही अप्लाय करू शकता इथे. आणि एक्झाम वगैरे नसल्यामुळे सगळ्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस इथे जास्त आहेत. तर आता आपण बघून घेऊया की कोणत्या राज्यासाठी किती जागा निघलेल्या आहेत, कोणत्या राज्यासाठी किती वॅकेन्सी आहेत ह्याच्यामध्ये. तर ते आपण बघण्यासाठी आपण जे रिक्वायरमेंट पेज आहे आपलं त्याच्यावरती येणार आहोत आपण. त्यानंतर तुम्हाला इथं या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं सगळी माहिती भेटणार आहे. जे पोस्ट जे आहेत सर्कल वाईज जे पोस्ट निघाले ते तुम्हाला इथं लिस्ट आहे. लिस्टमध्ये बघा हिंदी आपण कोणत्या लँग्वेजमध्ये, कोणत्या राज्यामध्ये कोणती लँग्वेजमध्ये हे आहे ते तुम्हाला तिथं कळणार आहे की महाराष्ट्रामध्ये किती आहे, बेंगालमध्ये किती आहेत, इंग्लिश हिंदी. आसाममध्ये बघा इंग्लिश हिंदी एक्झाम म्हणजे एक्झामची जे लँग्वेज आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कर्नाटकामध्ये कन्नड आहे, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन असणार आहे, वेस्ट बेंगालमध्ये बेंगालीचे असणार आहे. या अशा प्रकारे सगळे पोस्ट आहेत आणि त्या लँग्वेजप्रमाणे तुम्हाला हे केलं जाणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर ही प्रोसेस जर आहे सगळे जागांना चेक केल्यानंतर आपल्याला इथे अजून एक लिस्ट आहे. त्याच्यामध्ये सर्कल, लँग्वेज किंवा जनरलसाठी किती आहेत, OBC, SC ST DWS PW DA, ज्याच्यामध्ये कोणत्या एक्झाम आहेत, कोणत्या लँग्वेजमध्ये ते तुम्हाला तिथे कळणार आहे. आता आपल्याला अप्लाय करण्यासाठी बघा इथं पहिला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशनवरती केल्यानंतर रजिस्ट्रेशनवर एक क्लिक करायचं आहे. तिथं तर तुम्हाला तुमचा 10 अंकाचा मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा आहे. ते व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. ते मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं व्हॅलिडेटचा ऑप्शन आहे, व्हॅलिडेट मोबाईल नंबर. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल व्हॅलिडेट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल ID टाकायचं आहे. ईमेल ID पण व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला जे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर तुमचं नाव असेल ते त्याप्रमाणे तुम्हाला इथं सगळी माहिती भरायची आहे. बोर्ड सर्टिफिकेटप्रमाणेच तुम्हाला इथं नाव भरायचं आहे. जे काय नाव असेल ते नाव, तुमचं पूर्ण नाव, पत्ता जे काय असेल ते तुम्हाला इथं ह्याच्याप्रमाणे भरायचं आहे. 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटप्रमाणे वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकलं, तुमची डेट ऑफ बर्थ झाली. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल काय असेल ते. त्यानंतर तुम्ही जनरलमध्ये आहात, SC ST जे काय आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं. SCमध्ये असेल तर SC सिलेक्ट करायचे. जे कास्टमध्ये जी कास्ट आहे ती सिलेक्ट करायची आपल्याला. तर तुम्हाला इथं सर्कल दिलेलं आहे. आता कुठल्या सर्कलमध्ये तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहे ते सर्कलचं नाव टाकायचं आहे. कुठून पास झाला आहे 10वी तुम्ही तर ते सर्कलचं नाव टाकायचं, बोर्डाचं नाव टाकायचं आहे, कधी पास झाला त्याची डेट टाकायची, पासिंग इयर. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचे आहे. तर कॅप्चामध्ये आहे असा व्यवस्थित बघून टाका. हे पूर्ण सगळी आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे. तुमची काय डिसेबिलिटी वगैरे काय असेल ते फॉर्म नंतर तुम्हाला खाली गेलं तिथे टाकून घ्यायचे. आधार नंबर टाकायचा आहे. परत तुम्हाला सगळी कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. कॅटेगरी जर डिसेबिलिटी असेल, PWD सर्टिफिकेट असेल कॅटेगरीचं, ते तुम्हाला तिथे हे करायचं आहे, नंबर टाकावा लागतो. नंतर तुमचं लँग्वेज सिलेक्ट करायचे, कुठल्या लँग्वेजमधून तुमची शाळा झालेली आहे 10वीपर्यंत. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली आता फोटो आणि साईन अपलोड करायची आहे. फोटो बघा 50 KB वरती नको आहे आणि 200 DP आहे, 200 पिक्सेलपर्यंत तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे आणि 50 KB वरती नाही चालणार. आणि जी सिग्नेचर आहे ते 20 KB आत 200 DP आहे, ते चालू शकते, पिक्सेलमध्ये चालू शकतं. पण तुम्हाला जे अपलोड करायचं तर त्यांच्याच फॉर्मॅटमध्ये करायचं त्याच्यापूर्ण. त्यानंतर तुम्हाला डिक्लेअर दॅट हॅव नॉट डन एनी डुप्लिकेट रजिस्ट्रेशन अंडरस्टूड या याच्यावर क्लिक करून सबमिट करायचं. आता हे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला परत अप्लाय नाववरती यायचं आहे. अप्लायवरती क्लिक करायचं आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवा, जेणेकरून तो हरवता कामा नाही. तुम्हाला परत जर तुम्ही तिथून मधून बाहेर पडला तर तुम्हाला तिथे उपयोगाला येईल. तो नंबर टाकून तुम्ही तिथून पुढे प्रोसेस करू शकता परत. तर आपल्याला इथं आपलं परत स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तिथून सबमिट करायचं आहे. परत सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला OTP जाणार आहे. तिथं OTP टाकून नंतर कॅप्चा फिल करून सबमिट करायचं परत आपल्याला. तर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्टवर तुमचा जो काही पत्ता आहे तो पहिला पत्ता पूर्ण भरून घ्यायचा आहे. आणि जर सेम पत्ता असेल, सेम ॲज कम्युनिकेशन, तर त्याच्यावर क्लिक करायचं. जर वेगळा असेल तर तुम्ही करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस असे 2 ॲड्रेस टाकू शकता. जर दोन्ही एकच आहेत तर मग एकच ॲड्रेस टाकून हे करू शकता. मी फक्त इथं शॉर्टमध्ये टाकतो आहे, फक्त ॲड्रेस तुम्हाला माहिती होण्यासाठी. तर पण तुम्ही असं टाकू नका शॉर्टमध्ये. जर त्याच्याकडून कुठले पार्सल येऊ दे, हॉल तिकीट वगैरे काही येत असेल किंवा कोणतेही जे डॉक्युमेंट येत असेल तर तुम्हाला ते पूर्ण पत्त्यावर येतील. असे पत्ता पूर्ण टाका तुम्ही. तर तो तुमचा पिनकोड आता ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज अबाव करा आणि पुढे चला मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या बोर्डाप्रमाणे तुम्ही पास झालेलं आहे. महाराष्ट्र बोर्ड आहे, राजस्थान बोर्ड आहे, उत्तर प्रदेश, जो काही बोर्ड असेल 10वीला पास झालं तर ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट रिझल्ट टाईपमध्ये येऊन तुम्ही कुठल्या कोणत्या ह्याच्यामार्फत तुम्ही हे झालं त्याचे ते टाकायचे आहे तुम्हाला. किती सब्जेक्ट घेऊन तुम्ही पास झाला, कारण प्रत्येक राज्याच्या ह्याच्याप्रमाणे वेगवेगळे सब्जेक्ट असतात आणि जास्त कमी होऊ शकतात सब्जेक्टमध्ये तिथे. त्यामुळे तुमचे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये झाले तेच युनिव्हर्सिटीचे टाकावं, त्या जेणेकरून तुम्हाला पुढं काही प्रॉब्लेम येणार नाही. तर सिलेक्ट केलं तर मार्कचे तर तुमची प्रत्येक विषयाचे मार्क टाकायचे आहेत तुम्हाला इथे. किती तुम्हाला 100पैकी किती मार्क पडलेले आहेत. तर मी इथे सगळे मार्क टाकून घेतो. तर पूर्ण मार्क टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. तर तुम्ही 3rd लँग्वेज सिलेक्ट करायची आहे.
जे मराठी इंग्लिश ही कॉमन लँग्वेज असू शकते, तुमची लोकल लँग्वेज आणि इंग्लिश ही कंपल्सरी असते. तर थर्ड लँग्वेज तुमची जी काय आहे ती दाखवून द्यायची. तर तिथे सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आपल्याला. आता तुम्ही कुठून अप्लाय करता तिथे डिव्हिजन सिलेक्ट करायचे. कुठल्या डिव्हिजनसाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या डिव्हिजनचं आपल्याला तिथं सिलेक्शन करायचं आहे. हे चुकू नका मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथं त्यांना प्रेफरन्स द्यायचं आहे. कुठल्या राज्यासाठी तुम्ही कुठल्या डिव्हिजनसाठी किती प्रेफरन्स देता आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा जे काय असेल तुम्हाला इथं प्रत्येकाने डिव्हिजननुसार तुम्हाला इथं विचारलं आहे. तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे 1, 2, 3, 4 सगळे टाकू शकता. तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये 4 सिलेक्ट करते 1, 2, 3, 4 असे कोणतेही 4 करू शकता. तुम्हाला तिथं प्रत्येकाचे एक एक हे टाकून द्यायचे. तुम्हाला इथे सगळे प्रेफरन्स भरायचे आहेत पहिले एकदा. कोणत्या डिव्हिजनला किती सॅलरी हे पण तिथे त्याच्यामध्ये आलेलं आहे. बेसिक पगार काय असणार आहे, काय भेटणार आहे तुम्हाला ती पण तिथे दिलेलं आहे त्यांनी. त्याप्रमाणे तुम्हाला तिथं प्रत्येक डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या डिव्हिजनला तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. तिथं ॲप्लिकेशन सबमिशनचा मेसेज येईल सक्सेसफुली झालेला. तर याची प्रिंट काढून ठेवायची आहे आपल्याला. प्रिंटवरती क्लिक करून तुम्ही प्रिंट करून सेव्ह करून घ्यायचे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला नंतर स्टेटसचं पेमेंटचं स्टेटस चेक करायचं. तर तुम्हाला पेमेंट ऑप्शन तिथेच येतो. जर तुम्ही जनरलमध्ये वगैरे असेल तर तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन येईल तिथे. जर तुम्ही कास्टमध्ये वगैरे असेल तुम्हाला फी नसेल तिथे काही येणार नाही. तर तुम्हाला तरी चेक करायचं तर पेमेंट स्टेटसवर क्लिक करून तुम्ही तिथं चेक करू शकता पेमेंट आहे नाही भरायचं आहे नाही भरायचं आहे. भरायचं नंतर तुम्ही सगळं परत प्रोसेस करू शकता. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली आपली. अप्लाय पण करून झालेलं आहे. आता स्टेटस चेक करायचं. स्टेटस जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्हाला म्हटलं होतं मागाशी तुम्हाला सांगितलं होतं लिहून नोट करून ठेवा. तो इथं आपल्याला टाकायचं आणि चेक करायचं आपलं रजिस्ट्रेशन कुठलं म्हणजे काय आहे आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे नाही झालेलं आहे, कुठं काय प्रॉब्लेम आलेला आहे हे सगळं आपण इथून चेक करू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघून घेतलेलं आहे की ग्रामीण डाक पोस्टला आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.